मित्रो, विषय जरा वेगळा आहे, तरी आपल्याशी संबंधित आहे. हे चिकूचं झाड आहे. त्याच्या खाली मी बसलेलो आहे आणि ह्या चिकूच्या झाडावर आपल्याला या ठिकाणी दिसतोय राघू. हा बच्चू आहे अजून. आणि आपण याला सध्या प्रोटेक्ट करतोय. त्याला पिंजऱ्यात ठेवायचं नाही आहे आणि त्याला या ठिकाणी आपण प्रोटेक्ट करून त्याला मुक्त ठेवणार आहोत. त्याला जायचं असेल तेव्हा तो उडून जाऊ शकतो. आणि हा जो राघू आहे, आत्तापर्यंत आपण मिठू लांबून पाहिलेला आहे. हा तो एकदम बच्चूसारखा आहे. म्हणजे निसर्गाविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या अशा आहेत की आपण त्यापासून लांब राहावं. आपले जे देवी देवता आहेत, या देवी देवतांचे प्रत्येक प्राणी आणि पक्षी हे त्यांच्या जवळ चितारलेले दाखवलेले असतात. तर ते का? कारण निसर्ग जो आहे आणि आपण निसर्गातच राहतो आणि म्हणून हे प्राणी पक्षी जे आहेत हे आपल्या समूहेत राहतात. तुम्ही बघितलं असेल, देवी देवता, सिंह, वाघ हे प्राणी आहे. गरुड, सर्प, मिठू, काही देवतांचे मिठू हे त्यांच्या जवळ असतात, पोपट. तर हे प्राणी त्यांच्या समीप आहे, याचा अर्थ असा की ते त्यांना प्रोटेक्ट करतात. हा जो पक्षी आहे, जर मला कोणी त्रास दिला तर हा त्या ठिकाणी आवाज करतो, ओरडतो. बिकॉज त्याला वाटतं की हे प्रोटेक्टर आहे. आणि म्हणून आणि विशेष एक गोष्ट लक्षात घ्या की प्राणी फार प्रामाणिक असतो. आणि खूप सुंदर शब्द आहे, त्याचं बाजारीकरण झालं आहे सध्या. प्रेम, निस्वार्थ प्रेम करतात आपल्यावर, अतिशय निस्वार्थ, मनापासून. त्याला एक सुंदर गोष्ट कारणीभूत आणि ती ही आहे की त्यांना पैसा समजत नाही आणि म्हणून त्यांचं प्रेम जे आहे ते निर्व्याज आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपण गेलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी नाही समजत. माझ्या माहितीप्रमाणे साऊथ आफ्रिकेमध्ये सिंह, वाघ हे अक्षरशः पाळीव प्राण्याप्रमाणे पाळलेले आहेत. आणि तुम्ही जर त्यांच्या क्लिप बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की हे प्राणी त्यांच्या मालकावर जीवापाड प्रेम करतात, जीवापाड प्रेम करतात. मित्रहो, यासाठी तुम्हाला ह्या स्क्रीनच्या बाहेर निघावं लागेल आणि आपल्याला ह्या निसर्गाबरोबर या ठिकाणी यावं लागेल. मी अपेक्षा करतो की हा एक दिवस उंच आसमंतात खूप मोठी भरारी घेईल आणि अपेक्षा आहे की तो माझ्याबरोबर या ठिकाणी राहील. बघूया पुढे काय होते. आहा, आहा.